महावितरणाकडे जमा असलेल्या वीज बिलाच्या सुरक्षा ठेवींवर छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील 10,21,199 लघुदाब वीज ग्राहकांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 13,80,00,000 रुपये व्याज देण्यात आलंय। ही रक्कम ग्राहकांच्या वीज बिलामध्ये समायोजित करणार असल्याची माहिती महावितरणाच्या वतीने देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहर मंडळातील 3,67,388 ग्राहकांना 6,65,00,000 रुपये, ग्रामीण मंडळातील 4,74,504 ग्राहकांना 5,07,00,000 रुपये, तर जालना मंडळातील 2,04,307 ग्राहकांना 2,08,00,000 व्याज देण्यात आले। हे व्याज ग्राहकांच्या बिलात समायोजित करण्यात येतं। सुरक्षा ठेवीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही विद्युत नियामक आयोगाचे निर्देश आहेत। सुरक्षा ठेव मिळते परत सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते। यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करून सहकार्य करावं असं आवाहन महावितरणने केलंय।